ಲೋಕಸಭಾ ಚುನಾವಣೆಯ ಹೊಸ್ತಿಲಲ್ಲಿ ಈಗ ಬಿಜೆಪಿಗೆ ಬಿಗ್ ಶಾಕ್ ಎದುರಾಗುವಂತ ಎಲ್ಲ ಸಾಧ್ಯತೆ ಕಂಡು ಬರ್ತಾ ಇದೆ. ನೋಡಿ, ಲೋಕಸಭಾ ಚುನಾವಣೆಯ ಹೊಸ್ತಿಲಲ್ಲಿ ಮರಾಠ ಸಮಾಜದ ಮುನಿಸು ಈಗ ಬಿಜೆಪಿಯ ಪಕ್ಷಕ್ಕೆ ಬಿಸಿ ತುಪ್ಪವಾಗ್ತಾ ಇದೆ ಅನ್ನುವಂಥ ಪ್ರಶ್ನೆ. ತಕ್ಷಣವೇ ಬಿಜೆಪಿ ಹೈಕಮಾಂಡ್ ಮಧ್ಯಪ್ರವೇಶ ಮಾಡದಿದ್ರೆ ಬಿಜೆಪಿಗೆ ನಷ್ಟ ಗ್ಯಾರಂಟಿ ಅಂತ ಹೇಳಲಾಗ್ತಾ ಇದೆ. ಬೀದರ್ನ ಬಾಲ್ಕಿಯಲ್ಲಿ ಬೃಹತ್ ಸಮಾವೇಶದಲ್ಲಿ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದ ಮೀಸಲಾತಿ ಹೋರಾಟದ ರೂವಾರಿ ಮನೋಜ್ ದಾದಾ ಜರಂಗೆ ಪಾಟೀಲ್ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ಶಕ್ತಿ ಪ್ರದರ್ಶನ ನಡೆಸಿದರು. ಈ ವೇಳೆ ಮಾತನಾಡಿದ ಮನೋಜ್ ದಾದಾ ಜರಂಗೆ ಮರಾಠ ಸಮಾಜ ಒಂದಾದರೆ ಸರ್ಕಾರ ಗಡಗಡ ನಡಗತ್ತೆ. ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಸಂಘಟನೆ ಬಲಗೊಳಿಸಿ ಸಮಾಜಕ್ಕೆ ನ್ಯಾಯ ಕಲ್ಪಿಸಲು ಉಪವಾಸ ಸೇರಿದಂತೆ ಯಾವುದೇ ಹೋರಾಟಕ್ಕೂ ಕೂಡ ನಾವು ಸಿದ್ಧ ಅಂತೇಳಿ ಘೋಷಣೆಯನ್ನು ಕೂಡ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಹಾಗಾಗಿ ಈ ಲೋಕಸಭಾ ಚುನಾವಣೆಯ ಹೊಸ್ತಿಲಲ್ಲಿ ಈಗ ಮರಾಠ ಸಮಾಜದ ಈ ಮುನಿಸು ಇದೆಯಲ್ಲ, ಬಿಜೆಪಿಯ ಪಕ್ಷಕ್ಕೆ ದೊಡ್ಡ ಮಟ್ಟದಲ್ಲಿ ಹಿನ್ನಡೆ ಆಗುವಂತೆ ಎಲ್ಲ ಸಾಧ್ಯತೆ ಕಂಡು ಬರ್ತಾ ಇದೆ. या कर्नाटक राज्यामध्ये सुद्धा 40 ते 50 लाख मराठा. तुमच्या लेकरालाही तुम्हाला न्याय द्यायचा असेल तर एकत्र यावं लागेल. महाराष्ट्रात तुमच्या पाठीशी खंबीरपणाने उभा आहे, काळजी करू नका. आम्ही तुम्हाला कधी उघडं पडू देणार नाही. तुमच्यावर होणारा अन्याय तो आमचा अन्याय आम्ही समजू. आणि एकदा जर मी शब्द दिला तर मी मागे फिरत नाही. मी माझ्या जीवाची पर्वा केली नाही मराठा समाजासाठी. कर्नाटकच्या मराठ्यांसाठी सुद्धा आम्ही मागे सरणार नाहीत, हा शब्द आहे तुम्हाला. या देशातला सगळा मराठा आपल्याला एक संघ करायचा. या देशातल्या शेतकऱ्यांचे प्रश्न सुद्धा सुटले पाहिजेत, यासाठी सुद्धा पुढच्या काळात संघर्ष उभा राहणार आहे. तुम्हाला एक विनंती, तेवढी पूर्ण करा. काम नाही, शेतकऱ्याच्या मालाला दाम नाही. आमची हालत फार गंभीर झालेली आहे. तुमच्या महाराष्ट्रामध्ये तर 288 एमएलए आहेत, त्याच्यामध्ये 140 मराठा आहेत. एक भी काम का नहीं. काम करना काज का, दुश्मन अनाज का. इतना रहने के बाद में यानी कधीच ह्या रिजर्वेशन साठी इतका सक्तीनं त्याला काय म्हणता तुम्ही तळमळीनं काम करू शकले नाही. आमच्या कर्नाटकामध्ये सिर्फ एकच महिला होती, ते माझ्या आमच्या विधानसभामध्ये अंजलीताई निंबाळकर. त्यांनी 5 विधानसभेमध्ये मराठा रिजर्वेशन साठी बोलला. आम्ही त्यांना सल्यूट केलं पाहिजे. आमचा कोण आमदार नाही, आमचा कोण खासदार नाही. आमची आवाज ना पार्लिमेंट मध्ये होते. ಜಿ ಕನ್ನಡ ನ್ಯೂಸ್ ಈಗ ನಿಮ್ಮ ಮನೆಯಲ್ಲೇ ನೋಡಿ. ಎಲ್ಲ ಕೇಬಲ್ಗಳಲ್ಲಿ ಈಗ ಲಭ್ಯ. ಸನ್ ಡೈರೆಕ್ಟ್ 292, ಜಿಯೋ ಟಿವಿ 1334, ಯು ಡಿಜಿಟಲ್ 162, ಸಿಟಿ ಕೇಬಲ್ 51, ಜಿಟಿಪಿಎಲ್ 17, ಅಭಿಷೇಕ್ ಕೇಬಲ್ಸ್ 821, ರಾಕ್ ಲೈನ್ ಟೆಲಿಕಮ್ಯುನಿಕೇಶನ್ 51, ಶ್ರೀ ಬಸವೇಶ್ವರ ನಂಬರ್ 60, ವಿನಾಯಕ ಡಿಜಿಟಲ್ ನಂಬರ್ 53, ಇನ್ ಡಿಜಿಟಲ್ ನಂಬರ್ 896ರಲ್ಲಿ ನಿಮ್ಮಿಸ್ತದ ಜಿ ಕನ್ನಡ ನ್ಯೂಸ್ ನೋಡಿ ಆನಂದಿಸಿ.